चंद्रपूर वनी लोकसभा क्षेत्राचे उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी काल नामांकन अर्ज दाखल केला आणि आज चंद्रपुरात रॅलीच्या माध्यमातून शक्ती प्रदर्शन करत आहेत। आपल्यासोबत उमेदवार प्रतिभा धानोरकर काल उमेदवारी अर्ज दाखल केला आणि आज शक्ती प्रदर्शन करत आहेत। कशा पद्धतीने काल पण एक अर्ज दाखल केला, आज पण परत अर्ज दाखल करणार आहे। शक्ती प्रदर्शन करत असताना आपल्याला माहिती आहे काल मी फक्त फॉर्म टाकला आणि आज सगळे तळागाळातून येणारे सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने या नामांकन अर्ज दाखल करण्यासाठी उपस्थित आहेत। मी ज्या पक्षाकडून उमेदवारी घेतली त्या पक्ष हा धर्मनिरपेक्ष पक्ष आहे, यात जातीवाद अजिबात चालत नाही आणि आमची लढाई ही लोकशाही विरुद्ध हुकुमशाहीची लढाई आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानासाठी ही लढाई आहे। त्याच्यामुळे जातीचं कुठेच राजकारण या संपूर्ण पार्टीमध्ये केलं जाणार नाही। उमेदवारी म्हणून काँग्रेसचे 2 गट आमने सामने आले होते, तो सगळा डॅमेज कंट्रोल आता आपण 2 गटाचा विषय अजिबात नाही। ज्याला उमेदवारी मिळेल पक्षश्रेष्ठी ज्याच्या नावाने आदेश करेल त्याच्या मागे सगळे काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे खंबीरपणे उभे राहणार आहे आणि तेच सगळे नेते असतील, पदाधिकारी असतील, कार्यकर्ते असतील माझ्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणार आहे। आपण बघितलं असेल की माझ्या राष्ट्रीय विरोधक म्हणून जे समोरचे कॅन्डिडेट आहे अनेक वर्षापासून या चंद्रपूर जिल्ह्याचं राजकारण करत आहे, पण विकासावर बोलत असताना खऱ्या अर्थानं लोकांना ज्याची गरज आहे तो विकास त्यांनी केला का ते त्यांनी स्पष्टपणे सांगावं आणि मोठ्या प्रमाणात औद्योगिक जिल्हा म्हणून चंद्रपूर जिल्हा आहे, मोठमोठे उद्योग धंदे या जिल्ह्यात आहे, कोळशाची मोठ्या प्रमाणात निर्मिती या जिल्ह्यात होते, विजेची निर्मिती होते, तरी पण देश पातळीवर जाऊन 2 नंबरचा जिल्हा म्हणून आज चंद्रपूर जिल्हा प्रदूषणाच्या बाबतीत आपण बघत आहे। असे अनेक प्रलंबित असणारे विषय जे आहे तो अजेंडा घेऊन मी निवडणुकीला समोर जाणार आहे।